नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या आठवड्याभरात महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक संपणार आहे. महाराष्ट्राबरोबर झारखंडची निवडणूक संपणार आहे. आणि त्यावेळेला मतदानाला जाताना आपल्या डोक्यात एक गोष्ट स्पष्ट असली पाहिजे. मी नेहमी असं सांगतो की माणूस चुकतो. चूक करणं हा गुन्हा नाही, पण तीच ती चूक परत परत करणं हा गुन्हा असतो. आणि जी चूक आपल्याकडून झालेली आहे ती समजून घेतली आणि स्वीकारली तरच आपण गुन्हा करण्यापासून दूर राहू शकतो आणि चूक सुधारली जाऊ शकते. पण चूक स्वीकारलीच नाही तर ती दुरुस्त होत नाही. आणि गेल्या 60-70 वर्षामध्ये नेमकी हीच गोष्ट झालेली आहे. आणि म्हणूनच आपण हिंदुस्थानामध्ये उपरे व्हायची वेळ आलेली आहे. कधी काळी अफगाणिस्तान पासून त्या इंडोनेशिया पर्यंत हिंदुस्थान पसरलेला होता. आज त्याचे तुकडे 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 शेजारी पाजारी राष्ट्रांमध्ये झालेले आहेत. आणि जो काय एक खंडप्राय भाग मधला उरलाय, ज्याला आज जग हिंदुस्थान म्हणून, भारत म्हणून ओळखतं, इंडिया म्हणून ओळखतं, तो देश, तिथला समाज हा कायम निर्भय राहिला. या देशाने, या समाजाने आपल्या धर्म परंपरा, वारसा, ओळख ही इतरांवर लादण्यासाठी त्यांच्यावर कधी हल्ले केले नाही. हिंदू समाज, हिंदू राजे हे दुसऱ्या देशांवर आक्रमण करून आपला धर्म त्यांच्यावर लादण्यासाठी रक्तपात करायला गेले नाहीत. पण त्याच वेळेला आपला बचाव पण करू शकले नाहीत आणि येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेत राहिले. ही आपली चूक झालेली आहे. आणि ती चूक हजारो वर्ष चालू राहिली आणि तेवढ्यावर थांबली नाही. तर अगदी तथाकथित देशाला स्वातंत्र्य मिळालं, संविधानाचं राज्य आलं, संविधान प्रणित भारताची घटना बनली, त्यानंतर सुद्धा आपण तीच तीच चूक करत राहिलोय की हा देश हिंदू राहिला तरच तो सेक्युलर राहतो. विसरू नका. आणि हे माझे शब्द नाहीत. रेडिफ.com नावाच्या एका वेबसाईटला काही वर्षापूर्वी दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांनी एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा देश सेक्युलर राहिलाय. तो या देशाची घटना असो, या देशाचा कुठचाही राजकीय पक्ष असो, या देशातली कुठलीही विचारधारा असो, कुठलाही नेता असो, त्यामुळे हा देश सेक्युलर राहिलेला नाही. हा देश मुस्लिमांसाठी सुरक्षित राहिला. याचं कारण हा देश हिंदूंच्या बहुसंख्येचा आहे. किंबहुना त्याचा अर्थ असा होतो की हा देश हिंदू बहुसंख्येचा आहे, हिंदू मानसिकतेचा आहे. म्हणूनच इथे उरलेले सगळे धर्म सुरक्षित आहेत, त्या धर्माचे अनुयायी सुरक्षित आहेत. आणि म्हणून हा देश सर्व धर्मांना सुरक्षित ठेवायचा, सर्व धर्म समभावी ठेवायचा. तर या देशामध्ये बहुसंख्य हिंदू असले पाहिजेत आणि बहुसंख्य हिंदूंची हुकूमत या देशामध्ये असली पाहिजे. तरच हा देश सेक्युलर राहील. थोडक्यात, हा देश सेक्युलर राहायचा असेल तर हा देश हिंदू राष्ट्र असला पाहिजे असंही म्हणता येतं. आणि त्याला जर धोका निर्माण झाला असेल तर मग एक गोष्ट साफ लक्षात ठेवायची की या देशात सेक्युलरिझम जगवायचा असेल तर मग हा देश हिंदू बहुल राष्ट्र असला पाहिजे, किंबहुना हिंदू राष्ट्र असला पाहिजे. जवळजवळ 1200 वर्षापूर्वी कधीतरी पर्शिया इस्लामी आक्रमणामुळे मुस्लिम देश बनला, तेव्हा जीव मुठीत धरून पळून आलेले इराणी, पारसी, झरतुष्ट्राच्या धर्माचे लोक इथे आले, आपल्यात मिसळले, आपला धर्म त्यांनी सांभाळला आणि त्यांना इथे सुरक्षा मिळाली. त्यांना इथल्या हिंदूंनी पिटाळून लावलं नाही. त्याच्याही आधी
हजारो वर्षापूर्वी, 2000 वर्षापूर्वी ज्यू समाजाचे लोक भारतात आले, जेव्हा त्यांना तिकडून इस्रायल म्हणून हाकून लावलं होतं, तेही इथे आले. अजूनही काही प्रमाणात आहेत, काही इस्रायलला निघून गेले. पण सांगायचा हेतू असा, आलेला प्रत्येक विचार, प्रत्येक भूमिका इथल्या हिंदू समाजाने स्वीकारली, सांभाळून घेतली, सामावून घेतली. त्यांना हिंदू बनवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि म्हणूनच सगळ्या धर्मांना संरक्षण हवं असेल तर हा देश हिंदू राहणं आवश्यक आहे. आणि तो हिंदू ठेवायचा असेल तर आज हिंदू असण्याला धोका निर्माण झालेला आहे, तो धोका मोडून काढायला लागेल. आणि त्या धोक्याचं नाव सेक्युलरिझम, उदारमतवाद, लिबरलिझम, पुरोगामित्व हा इथल्या हिंदूंना, आणि म्हणूनच सर्व धर्म समभावाला पुरोगामित्व नावाचा धोका निर्माण झालेला आहे, तो मोडून काढला पाहिजे. आणि म्हणून पुरोगामित्व कुठपर्यंत घेऊन आलं आपल्याला हे बघावं लागेल. मोदी सरकारचं बहुमत गेलं आणि तिसऱ्या टर्म मध्ये सगळ्यात पहिल्यांदा संसदेमध्ये मोदींनी आणलेला कुठला कायदा आहे तर तो कायदा हा वक्फ सुधारणा विधेयक आहे, जो आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे गेलेला आहे. वक्फ कायदा काय आहे? वर्षानुवर्ष हा जो वक्फ कायदा केला त्यामध्ये मुस्लिमांना आणि प्रामुख्याने मुस्लिम समाजातल्या मुल्ला मौलवींना, धर्मांधांना एक खास अधिकार कायद्याने देण्यात आला, ज्या कायद्याला कुठल्याही न्यायालयात सुद्धा आव्हान देता येणार नाही. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला असा अधिकार इथल्या तथाकथित सेक्युलर पुरोगामी पक्षाच्या नेत्यांनी देऊन टाकला की त्यांनी दावा करायचा की अमुक अमुक मालमत्ता आपली आहे आणि ती आपली मालमत्ता आहे, मुस्लिमांची आणि वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे, हे सिद्ध करण्यासाठी कुठलेही पुरावे देण्याची गरज नाही. कारण पुरावे देण्यासाठी तो विषय न्यायालयात जाऊ शकत नाही. थोडक्यात वक्फ बोर्ड आणि वक्फ बोर्डाचे मुल्ला मौलवी हेच दावेदार असतील, तेच न्यायाधीश असतील आणि त्यांच्या समोरच हिंदूंनी ती मालमत्ता आमची आहे, माझी व्यक्तिगत आहे, हिंदूंची आहे हे सांगायचा न्याय मागायला सुद्धा त्याच वक्फ बोर्डाच्या मुल्ला मौलवी समोर जायला लागेल. अशा रीतीचा कायदा करून टाकला आणि त्याला आव्हान देण्यासाठी न्यायालयाची दारं सुद्धा बंद करून टाकली. हे आपल्या उदारपणामुळे झालेलं पाप आहे, चूक आहे. आणि ती चूक सुधारणं आवश्यक झालेलं आहे. ह्याचं उदाहरण तुम्हाला त्याचे भीषण परिणाम दिसतील. लोकसभा निवडणुकीत अल्पमताच्या मुस्लिम समाजाने एक गठ्ठा येऊन मोदी विरोधात जो जो लढेल त्याला पाठबळ दिलं आणि त्यांना आज निकालानंतर ते धमकावत आहेत की तुम्ही हिंदू विरोधी असलं पाहिजे. उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, नाना पटोले असतील, राहुल गांधी असतील, काँग्रेस पक्ष असेल, त्यांनी असा कुठेही दावा केला नाही किंवा हट्ट केलेला नाही की तुमच्या पक्षातून अधिकाधिक मुस्लिम उमेदवारांना उमेदवाऱ्या द्या, आम्हाला अमुक तमुक सवलती द्या, आम्हाला तमुक अमुक गॅरंटी द्या, अशा कुठल्याही मागण्या केलेल्या नाहीत. आरक्षण सुद्धा मागितलेलं नाही. पण वक्फच्या बाजूने उभे राहा. कशी मागणी क्लिअर आहे बघा. वक्फच्या बाजूने उभं राहा म्हणजे मुस्लिम धर्मांधतेच्या बाजूने उभे राहा. गजवाए हिंद ही एक घोषणा आहे. गजवाए हिंद म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानला इस्लामिक राष्ट्र बनवून टाकणं, त्याला गजवाए हिंद म्हणतात. त्याच्या विरुद्ध काल परवा आमच्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याने भगवाए हिंद अशी घोषणा केलेली आहे. पण गजवाए हिंद म्हणजे काय तर हिंदुस्थानला मुस्लिम राष्ट्र बनवून टाकणं. आणि ते मुस्लिम राष्ट्र बनवून टाकण्याचा सोपा मार्ग म्हणजे
इथल्या सगळ्या मालमत्ता, इथली सगळी भूमी, इथली सगळी साधन संपत्ती ही मुस्लिमांची करून टाकणं, आणि ती एकदा मुस्लिमांची झाली की इथल्या बिगर मुस्लिमांना, ज्यात हिंदू ख्रिश्चन बाकी सगळे आले, मुस्लिम सोडून सगळे आले, त्यांना मुस्लिमांच्या मर्जीवरच जगावं लागेल. आणि मुस्लिमांच्या मर्जीवर जगायचं असेल तर मग उद्या अड घातली जाईल की मुस्लिम व्हा. मुस्लिम झाला तर या संपूर्ण हिंदुस्थानच्या मालमत्तेवर मुस्लिम म्हणून तुमचाही अधिकार असेल, पण मुस्लिम नसाल तर तुमचा कुठलाही अधिकार नसतो. मित्रांनो, इतिहासामध्ये जिझिया कर नावाची एक गोष्ट तुम्ही वाचली असेल, ऐकली असेल. जिझिया कर काय होता? इस्लामिक सत्तेमध्ये तुम्हाला मुस्लिम नसणं हाच गुन्हा आहे. तुम्ही मुस्लिम नाही म्हणजे त्या देशाचे तुम्ही दुय्यम नागरिक आहात, किंबहुना तुम्ही नागरिकच नाही. तुम्ही कसलाही अधिकार नसलेला एक सजीव प्राणी आहात. आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या पद्धतीत बिगर मुस्लिम म्हणून जगू देणं हेच तुमच्यावरचे उपकार आहेत. मुस्लिम नसतानाही तुम्हाला मारणार नाही याची गॅरंटी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही भरायचा जो कर आहे त्याला जिजिया कर म्हणतात. इस्लाम न मानण्यासाठी कर लावला जायचा त्याला जिजिया कर म्हणतात. इतिहासात वाचलंय ना, समजून घ्या जिजिया कर म्हणजे काय. तुम्ही मुस्लिम नाहीत म्हणूनच तुम्हाला जिजिया कर भरायला लागायचा. ती परिस्थिती परत आणायची का याचा विचार करा. जर वक्फ कायदा कायम राहिला आणि त्याचा अधिकार मुस्लिम मुल्ला मौलवी राबवायला लागले तर तुमचं घर दार साधन संपत्ती, तुमच्या घरातली माणसं महिला ह्या सुद्धा वक्फ बोर्डाची मालमत्ता होऊन जाते. त्यापासून स्वतःला वाचवायचं असेल, स्वतःच्या कुटुंबाला वाचवायचं असेल, तुमच्या पुढच्या पिढ्यांना वाचवायचं असेल तर तुम्हाला वक्फच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी आज इथे बोलता बोलता मला सुचली आहे ती एक घोषणा सांगतो. जो जो वक्फ के विरोध में रहेगा वही हम पर राज करेगा. काय घोषणा आहे? जो जो वक्फ के खिलाफ रहेगा, विरोध में रहेगा, वही हम पर राज करेगा. महाविकास आघाडी, काँग्रेस पक्ष, उबाठा शिवसेना किंवा शरद पवार त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जर वक्फच्या बाजूने उभा राहणार असेल तर मग त्याला आपल्यावर राज्य करता कामा नये. कारण तो इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने टाकलेलं एक पाऊल असेल. आज सत्तेवर येण्यासाठी हे लाचार लोक वक्फ म्हणजे मुल्ला मौलवी मुस्लिम यांचं वर्चस्व मान्य करतील. आणि उद्या एकदा ते सिद्ध झालं आणि सगळी साधन संपत्ती जर वक्फ म्हणून मुस्लिम मुल्ला मौलवींच्या हाती गेली तर तुम्ही आम्ही गुलाम झालेले असू आपल्या मातृभूमीमध्ये, आपल्या जन्मभूमीमध्ये, आपल्या घराघरामध्ये. त्यापासून स्वतःला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना वाचवायचं असेल तर मग एकच मार्ग आहे की जो जो वक्फ के खिलाफ रहेगा वही हम पर राज करेगा. आपल्यावर महाविकास आघाडीला राज्य करायचं असेल तर महाविकास आघाडीचे नेते पक्ष, तुमच्याकडे येणारा तुमच्या विभागातला उमेदवार याला स्पष्टपणे विचारा, तू वक्फच्या बाजूचा आहेस की वक्फच्या विरोधातला आहेस. जर तो वक्फच्या विरोधातला असेल तर तो आपला आहे, तो आपला आहे. तो गजवाए हिंदच्या विरोधात आहे. भारताला एक मुस्लिम राष्ट्र बनवण्याच्या विरोधात असेल तो तो आपला आहे. त्याला जरूर मतदान करा. तो कुठल्याही पक्षाचा असेल पण तो वक्फच्या बाजूने असेल. मग त्याचं नाव उबाठा शिवसेना असेल, काँग्रेस असेल, एनसीपी राष्ट्रवादी असेल, तो तुतारीवाला असेल, मशालवाला असेल किंवा हाताचा पंजावाला असेल, तरीही तो आपला विरोधक आहे. कारण तो
फक्त भाजपची सत्ता काढून घेणं, महायुतीची सत्ता काढून घेणं यासाठी उभा नाही. तो तुमचं माझं घर जप्त करून वक्फच्या मुल्ला मौलवींच्या हवाली करण्याच्या बाजूने उभा आहे. आणि म्हणून तो तुमच्या माझ्या प्रत्येक हिंदूच्या विरोधातला आहे. आपला हिंदू असण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने, घटनेने सुद्धा दिलेला आहे आणि तो जन्मजात सुद्धा आहे. पण तो अधिकार जर वक्फ कायदा काढून घेत असेल तर वक्फ कायदा रद्द होणं आवश्यक आहे. त्या वक्फ कायद्याच्या अनेक तरतुदी रद्दबातल होणं आवश्यक आहे. आणि म्हणून जर तसं विधेयक सुप्रीम कोर्टला, संसदेमध्ये आलेलं असेल तर त्या वक्फ कायद्याच्या विधेयकाच्या दुरुस्तीच्या रद्दीच्या विरोधात जो जो उभा असेल तो आपला शत्रू होतो. आणि म्हणून त्याला मतदान म्हणजे आपणच आपल्या विरोधात केलेलं मतदान असू शकतं. आणि म्हणून घोषणा लक्षात ठेवा, जो जो वक्त के खिलाफ रहेगा वही हम पर राज करेगा. आणि ते आपल्याला कळणार कसं? तुमच्या घरात येणारा कार्यकर्ता असो, मत मागायला येणाऱ्या कुठल्याही पक्षाचा असो, उमेदवार असो, नेता असो, प्रवक्ता असो, त्या प्रत्येकाला एक प्रश्न विचारा आणि त्याच्यावर तुमचं मत बनवा. त्याच्यावर तुमचं मत बनवा. प्रश्न काय विचारायचा? तू वक्फचा समर्थक आहेस का? तू वक्फ कायद्याचा रद्द होण्यासाठी वक्फ विधेयकाच्या बाजूने उभा राहणार आहेस की नाही? वक्फ रद्द करण्याला तुझा पाठिंबा आहे की नाही? जर पाठिंबा असेल, कुठल्याही पक्षाचा असो, त्या पक्षाला मत द्या. पण त्याआधी, मतदान होण्याआधी त्या पक्षांनी, म्हणजे भाजपने तर विधेयक आणले, भाजप वक्फच्या विरोधातच आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्याला पाठिंबा दिलेलाच आहे. त्यामुळे ते वक्फ कायद्याच्या विरोधात आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण वक्फ कायद्याच्या बाजूने उभं राहून वक्फ कायद्याला विरोध करणारे उद्धव ठाकरे यांची उबाठा शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, नाना पटोले राहुल गांधींची काँग्रेस पक्ष पार्टी असेल, त्यांनी वक्फचं समर्थन केलंय. त्यांनी वक्फचं समर्थन केलेलं नाही. लक्षात घ्या, तुमची सगळी मालमत्ता, तुमचं घरदार, शेतीवाडी ही मुस्लिम मौलाना वक्फ बोर्ड यांना दान करण्याचा त्यांचा जाहीरनामा आहे. बाकी तुम्हाला गॅरंटी देतात त्यात काही अर्थ नाही. ती गॅरंटी देण्यासाठी ते त्यांच्याकडे राहतच नाही. पण तुमची मालमत्ता परस्पर, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणतात तसं हे पक्ष जे महाविकास आघाडी बनवून आलेले आहेत ते वक्फ बोर्डाच्या समर्थनासाठी उभं राहतात. तेव्हा तुमची मालमत्ता मुल्ला मौलवीनं द्यायला निघालेले आहेत. आणि म्हणून त्यांना खडा सवाल विचारा की तुम्ही वक्फ बोर्ड रद्द करण्याच्या बाजूने उभे राहणार आहात की नाही? राहणार असाल तर तुम्हाला मत. माझ्याकडे मत मागायला आलात, मी हिंदू आहे आणि माझं हिंदू असणं आणि माझी मालमत्ता जपणं हा माझा जन्मजात अधिकार आहे. आणि तुमचा पक्ष, तुमच्या भूमिका त्याच्या विरोधात आहेत. तुमची भूमिका माझ्या जगण्यावर, माझ्या धर्मावर, माझ्या समजुतीवर, माझ्या श्रद्धेवर घाव घालणारी आहे. म्हणून मी तुम्हाला मत देणार नाही जोपर्यंत तुम्ही वक्फ बोर्डाच्या विरोधात बोलत नाही. तुमच्या पक्षाने जाहीरपणे वक्फ रद्द करण्यासाठी आम्ही संसदेत आमचे खासदार उभे राहतील, आमच्या पक्षाचे, असं बोलत नाही. तोपर्यंत तुम्हाला मत मिळणार नाही असं ठणकावून आपण प्रत्येक हिंदूने आपल्या घरी दारी येणाऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे. वैचारिक वगैरे सोडून द्या, तुम्ही जगलात तर विचार असतो. तुम्ही जे आहात ते टिकलात तर विचार असतो. तुम्ही गुलाम झालात तर तुम्हाला कुठलाही अधिकार राहत नाही. आणि वक्फ कायदा हा इथल्या हिंदूंना आणि सगळ्या बिगर मुस्लिमांना गुलाम बनवणारा कायदा आहे. तो तातडीने मोडीत निघाला पाहिजे. म्हणून त्यासाठी मोदी सरकारचे हात बळकट करणं आवश्यक आहे. मोदी सरकारचे वक्फ विरोधातले हात बळकट करणं म्हणजे त्यांच्या हाती वक्फ विरोधातलं
राज्यातलं विधानसभेचं बहुमत देणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघात वक्फ बोर्डाचा समर्थक असलेला पक्ष किंवा आघाडी किंवा उमेदवार आणि नेता याला पराभूत करणं हे आपलं सगळ्यात मोठं जीवन कर्तव्य आहे. जीवन कर्तव्य आहे. आणि म्हणून त्याची घोषणा मी थोडक्या शब्दात केलेली आहे. जो जो वक्फ के विरोध में रहेगा, जो जो वक्फ के खिलाफ रहेगा, वही हम पर राज करेगा. महाविकास आघाडीने उघडपणे वक्फच्या विरोधात भूमिका घेतली तर जरूर महाविकास आघाडीला मतदान करा. कारण तुम्ही तुमच्या विरोधात मतदान करणं यासारखा मूर्खपणा आणि गुन्हा असू शकत नाही. तुम्ही वक्फच्या समर्थनासाठी मतदान करणं ही एक प्रकारे सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक राजकीय आत्महत्या आहे. आत्महत्या हा सुद्धा गुन्हा आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीतले पक्ष जर वक्फचं समर्थन करत असतील तर त्याच्या विरोधात एकजुटीने मतदान करणं हे तुमचं कर्तव्य आहे. कारण मुस्लिम समाजाच्या मुल्ला मौलवीने महाविकास आघाडीकडे ज्या काही 7 अटी घातलेल्या आहेत त्यामध्ये वक्फच्या समर्थनाला उभे राहा, म्हणजेच भारत हिंदुस्थानला मुस्लिम राष्ट्र बनवण्याच्या बाजूने उभे राहा, म्हणजे हिंदूंच्या विरोधात उभे राहा ही अट घातली आहे. आणि हे पक्ष त्याला तयार झाले असतील तर महाविकास आघाडीतले पक्ष तमाम हिंदूंच्या विरोधात गेलेले आहेत, आपल्या जीवनावर, आयुष्यावर उठलेले आहेत. त्यांना पराभूत करणं म्हणूनच अगत्याचं होतं. घोषणा लक्षात ठेवा, जो जो वक्फ का विरोध करेगा वही हम पर राज करेगा. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.